आपण फ्रेम करून ठेवू शकतो. त्याच्याबरोबर आहे एक कॉईन चांदीचा. त्यात देवाची हे आहे, देऊळ आहे आणि रामाची प्रतिमा आहे असं. आणि ही माती आहे. इतकी छान त्यांनी ही केलेली आहे व्यवस्था. आणि व्यवस्था ही तशीच केलेली आहे सर्वांसाठी. हे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे, तुम्ही एकतर देवाऱ्यात ठेवा, नाहीतर तुमच्या वास्तूमध्ये ही माती आपण वापरू शकतो. अशा पद्धतीचं त्यांच्याकडून आमंत्रण आलेलं आहे.